सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर चैत्र महिन्याची अमावस्या म्हणजे पहिलीच अमावस्या म्हटल्यानंतर आज भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। त्यात आज शुक्रवार असल्याने देवीचा वार म्हणून समजला जातो। म्हणून कर्नाटक पासून तर गुजरात राज्यापर्यंत भाविक आज आई साहेब सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गडावर दाखल झाले। यावेळी मंदिर व्यवस्थापक सुनील कासारसह सर्वच कर्मचाऱ्यांनी भाविकांना सुखरूप दर्शन करा व घाटातून रस्त्याचे काम चालू असल्याने भाविकांनी आपली वाहने सावकाश चालवावे असे आवाहनही देवी मंदिरातले गुरु यांनी केले। जी आज आपलं मराठी वर्ष सुरू झालेलं आहे, पहिली अमावस्या आहे, काय सांगाल? आता आपल्या मराठी वर्षातला जो पहिला महिना आहे चैत्र, त्याचा थोडक्यात शेवटचा दिवस आहे आणि नवीन आपल्या मराठी वर्षातली पहिली अमावस्या आहे। तसंच शुक्रवार पण आलेला आहे आज, त्याच्यामुळे आज भाविकांची चांगली गर्दी आहे। म्हणजे दुग्ध शंकरा योग आहे, हो, म्हणजे दुधात साखर पडल्यासारखा आज योग आहे। हो, हां, तुम्ही भाविकांना काय सांगाल? ते काही भाविकांना आईचं मनापासून दर्शन घ्या, मनोभावे आईकडे काही मागा, नक्की इच्छा पूर्ण होईल। आपण जर आपलं वाहन घेऊन गडावरती येणार असाल तर आपल्यासाठी एक खास विनंती आहे, घाटामध्ये रस्त्याचं काम सुरू आहे, तसंच गावातही रस्त्याचे कामं सुरू आहेत। तर आपले वाहनं घाटातून आणताना सांभाळून आणा, जपून आणा, सुरक्षित प्रवास करा आणि सुरक्षित पुन्हा घरी परत जा। आपला प्रवास सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा। सप्तशृंगगड कळवण। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सुनवणे, सप्तशृंगीकर, कळवण।